पितांबरी प्रस्तुत रसिको मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित अ परफेक्ट मर्डरची टीम आपल्याकडे आलेली आहे. ऍक्टर अनिकेत विश्वासराव, ऍक्ट्रेस श्वेता पेंडसे आणि नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे. नमस्कार. या नाटकाचं लिखाण नीरज शिरवईकरने केलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया त्या नाटकाच्या गोष्टीपासून. हे अनाउन्समेंट मध्ये पण आपण असं म्हणतो की इट इज बेस्ड ऑन समथिंग, इट इज अन अडॅप्टेशन. तर हे कशावरती बेस्ड आहे आणि परफेक्ट मर्डर, ऑफकोर्स इट्स अ गिव्हन सस्पेन्स थ्रिलर, पण त्याचा प्लॉट कसा जातो ते मुळामध्ये सस्पेन्सचा बादशाह म्हणजे खर तर ज्याचं नाव घेताना उठून आपण नमस्कार करायला पाहिजे अशा अल्फ्रेड हिचकॉकच्या डायल एम फॉर मर्डर वरती ते आधारित आहे. त्याच्या आधी लिहिलेलं ते नाटक होतं. त्या नाटकावरून तो सिनेमाला आणि आम्ही मूळ नाटक आणि अल्फ्रेड हिचकॉकचा सिनेमा हे दोन्ही फॉलो केलंय. आणि त्याच्यात फार मजेशीर गोष्ट अशी आहे की मी प्लॉट बद्दल सांगतोच, पण त्याच्यात आपल्याकडे बरीच चर्चा होते सिनेमा नाटकासारखा आहे, अमुक आहे तमुक आहे. तर याच्याबद्दलच्या इंटरव्ह्यू मध्ये ट्रुफॉला जो इंटरव्ह्यू दिला हिचकॉकने त्याच्यात तो म्हणतो ड्रामा आहे ना, मग तुम्ही नाटकासारखा सिनेमा आहे, सिनेमासारखं नाटक आहे, याच्यात कशाला पडताय, ड्रामात गुंतलात ना संपलं. तर असं हिचकॉकचं म्हणणं होतं जनरल. तर त्यातला शब्द जो आहे ना ड्रामा, तो या नाटकाचं काय म्हणू मूळ गाभा आहे. या नाटकामध्ये एक खून होतो, तो तुमच्या डोळ्यासमोर होतो. हे हू डन इट नाहीये, तो तुमच्या डोळ्यासमोर होतो. त्याच्यात एक माणूस दुसऱ्या एक नवरा बायकोला अडकवायचा प्रयत्न करतो आणि अडकवण्याचाही त्याचा प्लॉट परफेक्ट आहे. तर त्यात ती बाई अडकते की सुटते याच्यावरचा तो सगळा ड्रामा आहे. आणि तो हिचकॉकचा गाजलेला सिनेमा असल्यामुळे आणि ते मूळ नाटक असल्यामुळे आम्ही तसंच्या तसं केलंय. फक्त ते करत असताना काळ काही वर्ष मागे नेलाय. मोबाईल वगैरे वगैरेचा हे नाही, तो जरा आधी काळ आहे. हा बदल आम्ही केलाय. बाकी त्याचा स्क्रीन प्ले किंवा नाटकाचं संरचना तशीच ठेवली. अनिकेत, तू या नाटकामध्ये काम करत होतास, नव्हता करत असं आहे? कधी कधी तू करतोस, कधी कधी तू करत नाहीस असं आहे. हे कास्टिंगचा तुमचा हैदोस आहे या नाटकामध्ये, मला माहितीये. तर तू तुझा रोल आणि ही काय गंमत आहे की कधी तू कधी पुष्कर, हे काय आहे? म्हणजे विजय सरांनी हे या नाटकाच्या माध्यमातून एक वेगळाच एक एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. खूप त्यांनी एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. तर त्यामधलीच ही एक की नाटक थांबू नये, नाटकाचे प्रयोग होत राहणं खूप गरजेचं आहे कुठल्या नटाच्या डेट्स आणि याच्यामुळे. त्यामुळे 3 कॉम्बिनेशन्स मध्ये आम्ही करायचो. म्हणजे मी निरंजन, ओरिजिनल कास्टिंग पुष्कर, निरंजन आणि सतीश राजवाडे इन्स्पेक्टर घारगे. ओके. हा, त्यानंतर 2च महिन्यात मी जॉईन झालो. तेव्हा ही होती ना बायको मीरा ही होती. सो मग मी करायचो, मी आणि सतीश करायचो. मग पुष्करने असं केलं की पुष्कर पण इन्स्पेक्टर करायचा. सो मी पुष्कर करायचो आणि मी सतीश करायचो आणि पुष्कर सतीश असे 3 कॉम्बिनेशन्स मध्ये करायचे. आणि या नाटकात म्हणजे पोलीस पण केला नाही, मी नाही केला. म्हणजे सतीश फक्त, पुष्कर दोन्ही करायचा, मी फक्त नवरा करायचो, सतीश फक्त इन्स्पेक्टर करायचा, असं ते होतं. आणि वेगळी एक्सपेरिमेंट म्हणजे इट वॉज शॉकिंग फॉर मी ऍक्च्युली की रॉयल ओपेरा हाऊसला शो होता 100वा. तेव्हा सरांनी अशी एक्सपेरिमेंट केली की फर्स्ट ऍक्ट पुष्कर करणार आणि सेकंड ऍक्ट मी करणार. आणि एवढं छान ऍक्सेप्ट केलं लोकांनी. खरंच केला प्रयोग. थोडं एक छोटीशी करेक्शन करतो की मुळामध्ये 3 माणसांनी करायचं ही कल्पना पुष्करला सुचली. मी ती फक्त एक्झिक्यूट केली. नंतर आमचे जे निर्माते आहेत निनाद करपे, ते म्हणाले की विजय हे असं केलं तर ऑड नाही का वाटणार, एका अंकात हा एका अंकात तो, काय करूया, मला असं वाटतंय. म्हटलं नाही, करूया. की तुम्ही एखादी विचित्र किंवा हा म्हणतो एक्सपेरिमेंट, ती गोष्ट तुम्ही कॉन्फिडेंटली केलीत ना, प्रेक्षक ऍक्सेप्ट करतात. तर ती कॉन्फिडेंटली केली त्यावेळेला. आणि नंतर प्रेक्षक काही म्हणायचे की तुम्ही असंच करा. म्हटलं ते स्पेशल ओकेजन साठी आहे ते फक्त.
हे फारच इंटरेस्टिंग हे आहे. बरं तुझं कॅरेक्टर जे आहे निरंजनचं, एक तर तो अतिशय असा लाइकेबल, गुड लुकिंग, स्मार्ट, हे सगळे जे तुझे ऍट्रिब्यूट्स पण आहेत ते आहे, पण इट्स ऑल्सो नेगेटिव्ह, म्हणजे अँटॅगनिस्ट इज द प्रोटॅगनिस्ट, अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर हा रोल करतानाचा तुझा प्रोसेस किंवा विजयदादा बरोबर काम करतानाचा तुझा, कारण तू सूर्याची पिल्ले आता तुझं चालू आहे किंवा 2:22 चालू आहे, तर 3 रोल तुझे दुसरे चालू आहेत आणि असं असताना ऑडियन्सने पुन्हा पुन्हा तुला ऑडिटोरियम मध्ये येऊन बघावं, ह्याच्यासाठी 3 कॅरेक्टर्स वेगळी असतील तर त्याची मजा आहे. तर हे कॅरेक्टर कसं वेगळं आहे, हे तू कसं मिळवलंयस? मिळवलं म्हणजे कॅरेक्टर मिळवलं. हे खूप वेगळं कॅरेक्टर आहे. नेगेटिव्ह कॅरेक्टर डेफिनेटली आहे, पण ते ग्रे आहे, म्हणजे ह्युमन त्याला टच आहे. आणि तो एक मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली किंवा सरांनी नरेट केलं तेव्हा मला असं वाटलं की ती एक टर्म मला सापडली युट्यूब वरती किंवा काय, मला आधी माहित नव्हती. नार्सिसिस्ट. तो मी मायसेल्फ, मी मायसेल्फ, सेल्फिश आहे तो. आणि संहिता स्क्रिप्ट मध्ये सुद्धा कॅरेक्टर तुम्हाला डायलॉग्स मधनं सुद्धा कळत असतं. म्हणजे माझा एक डायलॉग आहे की मला विचारतो की तुम्ही लकी आहात, तुम्हाला एवढी चांगली बायको मिळाली वगैरे, एवढी पैसा आहे तिच्याकडे. बोला नाही, मला नेमकं माहिती होतं की मला पैशासाठीच लग्न करायचं आहे. सो ते ह्या डायलॉग्स मधनं सुद्धा कॅरेक्टर खूप कळत असतं आपल्याला. सो करताना खूप मजा येते आणि खूप चांगलं रिसीव्ह करतात. म्हणजे जरी तो निगेटिव्ह असला तरी अख्खी गोष्ट त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी चाललेली आहे, त्यामुळे प्रेक्षक खूप ऍक्सेप्ट मस्त करतात आणि करायला बेसिकली मजा येते. आणि स्मार्टली त्याला नेगेटिव्ह म्हणतोय ना, बाकी काही न सांगता. श्वेता, तू मीराचा रोल करत होतीस आणि मग नाटकामध्ये एक 200 प्रयोग असलेला पोलीस तू करायला घेतलायस. ह्याची गंमतच पूर्ण वेगळी. आणि मला वाटतं मीरा तर आहे किती 300 की एक फिमेल पोलीस, आणि आय थिंक पूर्ण मजा त्या कॅरेक्टरची तिची भाषा आहे आणि ते तू ट्रान्सलेट पण केलंयस. तर नीरजचं नाटक भाषेसाठी ट्रान्सलेट करणं आणि हे कॅरेक्टर करणं दोन्ही सांग. नाही, खूपच मजा येते मला. अगेन सरांचं एक्सपेरिमेंट करून बघण्याची जी सवय आणि मुळात उत्साह, रिस्क टेकर, ही इज अ रिस्क टेकर आय मस्ट से. मला खूप मजा आली. प्रथम जेव्हा सरांनी मला हे सांगितलं की हे तुला करायचं, मी हो करू ना, कारण मला वाटलं की ही इज नॉट सिरियस अबाउट इट. मला वाटलं गंमत करतायत. आणि मग नंतर बरं ते कसं आहे तुला तर माहितीये ना, सगळे सामील होतात एकमेकांना पटपट, नुसती नेत्रपल्लवी होते आणि पटकन एकाला दुसरा सामील होतो. काय नीरज आपण, तोही लगेच म्हणतो हो आत्ताच बोललो आम्ही. मग परत दुसरं कोणी असेल तर ते हे असे. आणि मग मला माहिती की 10 माणसं जरी आता इथे म्हणत असली की मला इन्स्पेक्टर करायचं, तरी ते कितपत सिरियसली घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. असं तर मी म्हटलं हो करूया ना, कधीपासून आहे तालीम वगैरे. आणि नंतर मला निनाद सरांचा फोन आला, निनाद करपे आमचे निर्माते, आणि मला हा माणूस नाही सामील होऊ शकत यांच्यात. असं माझं झालं, म्हणजे हे सिरियस आहे काहीतरी. तर मी म्हटलं की सर मी तुम्हाला फोन करते. त्यांना म्हटलं मी फोन करते तुम्हाला. त्यांना म्हटलं अहो त्यांचा फोन आला मला, हे काय आहे? म्हणजे हो पण आपण, मी बोललो नाही का तुला? म्हटलं म्हणजे तुम्ही सिरियसली बोलत होतात. आणि मग मी जरा शांत, त्याच्या डोक्यात बरेच दिवस घोळत होतं. हो म्हणजे असावं किंवा ते त्या दिवशी आपण बोलता बोलता अचानक पण आलं असेल, नकळतच्या तालमीत नकळत सारे घडलेची ग्रँड रिहर्सल होती सावरकर सभागृहात. आणि तिथे आम्ही बोलता बोलता सहज म्हटलं मजा येईल पण इन्स्पेक्टर करायला. कसं होतं ना, तूही नाटकात काम करतेस किंवा फिल्म्स करताना आपल्याला असं बरेचदा खूप कॅरेक्टर्स आकर्षित करतात आणि आपल्याला असं वाटतं की हे करायला मिळालं असतं तर, की हे आपण करू शकलो असतो तर किती मजा आली असती. तसं माझं परफेक्ट मर्डरच्या तालमी जेव्हा सुरू झाल्या, मीराचं कॅरेक्टर सेंट्रल आहे, महत्वाचं आहे, पण मला ना निरंजनचं कॅरेक्टर बघायला मजा यायची. खूप शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला. मग सतीश सर जेव्हा आले तेव्हा इन्स्पेक्टर त्यांचा बघायला, किंवा या दोन्ही कॅरेक्टर्सचं स्टेप बाय स्टेप वर्किंग मी खूप जवळून बघितलंय. निरंजन कसा घडत गेला, कसे त्याच्यात रंग भरले गेले, स्क्रिप्ट मध्ये पण इन्स्पेक्टर मध्ये पण. म्हणजे भाषा जी नीरजने लिहिली आहे इन्स्पेक्टरची मूळ, ती सुद्धा वेगळी होती, पण ओरिजिनली लिहिली ती कोल्हापुरी. ती सतीश सरांनी आणि सरांनी नंतर ओरिजिनली नॉर्मल होती. अच्छा, रेग्युलर. तेच मी सांगते, ते सांगतो ती गोष्ट सगळी मी सांगेन नंतर. माझ्या समोर पण ते एक दिवस तालमीत बदललं
बदललेली होती ती भाषा. तर माझं असं आलं की रे हे मस्त आहे. आणि तेव्हाही असं वाटतं ना की हा पण शेवटी आता मी कसं निरंजन करणार, मी एक स्त्री आहे की मी इन्स्पेक्टर कसं काय करणार, ते कॅरेक्टरच नाही. आणि मग 100 प्रयोगानंतर मला परफेक्ट मर्डर सोडावं लागलं. आणि हे जेव्हा आता इन्स्पेक्टर घारगे माझ्याकडे, तर नाही म्हणायला काही काही कारणच नव्हतं. कारण एक ऍक्टर म्हणून आपण तर उडी मारून घेणार ना असं कॅरेक्टर. आणि तुला ते सगळं रिहर्सल प्रोसेस वगैरे सगळं माहिती असल्यामुळे. पण त्याच्यामुळेच मला दडपण सुद्धा होतं, मला भीती सुद्धा वाटत होती. कारण एक तर मला माहिती नाही सर आधी कुठल्या नाटकात असं झालंय का एक मूळ मेल कॅरेक्टर असलेलं फिमेल कॅरेक्टर केलं गेलं काही दिवसांनी, आणि आता ते हे होतं. म्हणजे संहितेतच ती लेडी इन्स्पेक्टर असती तर गोष्ट वेगळी असते, पण मुळात पुरुष असलेलं ते कॅरेक्टर आता स्त्री पात्र बनून आपण त्याच्यात एंटर होतोय. हा खूपच मोठा चॅलेंज होता, एक आव्हानच होतं. पण मला करायचंच होतं, कारण आपण वी आर ऑलवेज ऑन फॉर द एक्सपेरिमेंट्स अँड चॅलेंजेस. आणि ऑफकोर्स या सगळ्यांची साथ मला मिळणारच होती. मला माहिती होतं की मला सगळे सांभाळून घेणार. सगळ्यात जास्त भीती कशाची होती की सतीश सरांनी काय, किंवा त्याच्यानंतर पुष्करनी पण जेव्हा इन्स्पेक्टर केला, त्यांची ना दोघांची एक शैली आहे. सतीश सरांची एक शैली आहे, पुष्करची एक वेगळी शैली आहे. त्यांनी त्यांच्या भूमिका अशा वर नेऊन ठेवल्या. पुष्कर इन्स्पेक्टर करतो तेव्हा बरं मी त्या दोघांबरोबर ऑन स्टेज काम केलंय, याच्याबरोबर निरंजन म्हणून केलंय, पुष्कर इन्स्पेक्टर असताना केलंय, सतीश सरांबरोबर तर ओरिजिनली सगळे प्रयोग तालमी सगळंच केलंय. तर ती भीती मला कुठेतरी खूप वाटत होती की आपण पुरू शकू का, आपण तिथपर्यंत जाऊ शकू का. चला नाही तिथपर्यंत, पण आपण वर्ष नको व्हायला, म्हणजे हे फसायला नको इतक्यानी करतोय तर. आणि शिवाय आणखीन एका गोष्टीच्या बाबतीत मी खूपच डिटरमाइंड होते. सरांनी त्याला साथ दिली त्याच्यामुळे ते घडलं की मला वऱ्हाडी भाषेत करायचा होता, मला कोल्हापुरी नव्हती बोलायची. त्याच्यात एक थोडासा स्वार्थही होता की जेवढी कमांड माझी वऱ्हाडीवर आहे तेवढी कोल्हापुरीवर नाही. तर आधीच त्या भूमिकेचं टेन्शन, त्या लहजाचं टेन्शन आणखीन कुठे घेऊ. तर मी सरांना म्हटलं, सर लगेच हो म्हणाले. आणि मग मी ती संहिता करायला घेतली ट्रान्सलेट, आणि ते झालं, ते एक्सेप्टही झालं. सो तालमीत पहिल्या रिॲक्शन्स तर यांच्याचकडून मला मिळाल्या. बोलताना जेव्हा मी तालमी बरं पहिला प्रयोग तोच हाफ प्रयोग होता. पहिला अंक याने निरंजन केला आणि दुसऱ्या अंकात पुष्कर एका प्रयोगामध्ये दोन निरंजन एक्सपेरिमेंट्स होते. हा, तर रॉयल ओपेरा दादा इज क्रेझी. विजनरी ऑपेरा हाऊसचा शो वर्क लाईक एनिथिंग. म्हणजे पहिला अंक मी निरंजन पुष्करचा बघते तिथे, आणि नाही याचा बघते, आणि नंतर पुष्कर माझ्या बरोबर निरंजन होता. सो माझ्या पहिल्या तालमी सगळ्या पुष्कर बरोबर झाल्या, कारण दुसऱ्या अंकात तो असणार होता. आणि नंतर सगळ्या तालमी माझी सूर्याची पिल्लेची तालीम सुरू होती तेव्हा, त्यामुळे असं डिसाईड केलं की नाहीतरी ती सेकंड हाफ मध्ये, त्यामुळे पुष्करनेच ते केलं, मी फर्स्ट हाफच केलं. त्याचा उपयोगही मला खूप झाला, कारण पुष्करने स्वतः इन्स्पेक्टर केला असल्यामुळे त्याने मला छोट्या छोट्या जागा सांगितल्या की हे बघ इथे असं होतं, इथे तू हे करू शकते. सगळ्यात मोठा घोळ होता लकब काय घ्यायची, कारण त्यांच्याकडे सिगरेट आणि लायटर असतं दोघांकडे. पण मग तू का नाही वापरलास? कारण की त्या काळची लेडी इन्स्पेक्टर तेव्हाच ती, म्हणजे आम्ही तो सुद्धा विचार केला. मग जेव्हा सिरियसली कॅरेक्टर डिझाईन करायला बसलो तेव्हा ती सुद्धा चर्चा झाली की हिला कसं दाखवायचं. कारण 80 सालचा जर का आपण विचार करतोय तर इट्स नॉट दॅट कॉमन, त्याच्याही आधीचा, ऍक्च्युअली त्याच्याही आधीचा. तर ती चाकोरी मोडून कुठेतरी ती त्याच्या बाहेर काम करत असावी ही स्त्री जी आहे ती पोलीस असणं इटसेल्फ चाकोरी बाहेर, सिगरेट आणि खूपच झालं. त्याच्यामुळे तिची बॉडी लँग्वेज काय असेल, ती कितपत यांच्याशी ओपनली बोलेल, काय कॅरी करेल ती स्वतः बरोबर, तर ह्या सगळ्याचा विचार. मग काय वापरली लकब? नाही लकब वगैरे काही नाही. नाही ना, मला वाटलं ऍक्च्युअली काय असतं, सुरुवातीला थोडंसं आपणही धास्तावलो असतो, भीती वाटत असते, म्हणून मग आपल्याला अशा कशाचा तरी आधार लागत असतो की काहीतरी मला हवं का. आता हळूहळू जसजसा एक एक प्रयोग होतोय, पेन आणि डायरी ठेवली आहे मी, पण ती नंतर लगेचच मला स्वतःलाच आता आत ठेवावीशी वाटते, त्याची अडचण होते मला. जसजसं ते कॅरेक्टर आपल्यालाच आपलं सापडतं ना, त्याच्यानंतर या सगळ्या कुबड्यांची गरज नकोशी होती, म्हणजे गरज नाही राहत त्याची. सो ते आता नाही, बरं आहे, म्हणजे ते नाही येते तर ते माझ्यावर आहे, वापरला तर वापरला, नाही तर नाही, असं आहे. पण त्याच्यात या सगळ्यांची मला फार मदत झाली. आणि कुठेच एक ते हे काय असं कोणाचंच नाही झालं. हे नाही म्हणाले, नाही म्हणाले. प्रियानी पण नाही तुला ह्याच्यात गोड खूप गोड वाटते ती भाषा ऐकायला. आणि एक एक शब्द तर काय, एक एक शब्द काय वापरते ती मला कळतच नाही.
झाकड गुत्ता वगैरे. पहिल्यांदा तालमीत जेव्हा मी अनिकेतची एंट्री घेतली आणि मी वळले तेव्हा हा हसायला म्हणजे आम्ही ब्रेक घेतला आणि आम्ही हसत होतो. पर्सेंट भाषेची मजा येते. हो, भाषेची 100%. दोन विजय दादा मिनिटात तुला हे गंमत. सगळं तू सांग आता. 2 मिनिटात नाही, नाही. 2 मिनिटात सांगतो की जेव्हा आम्ही पहिल्यांदा, मला एक तर थ्रिलर्स आवडतात, मला माझं आवडतं डायल एम फॉर मर्डर, आणि आपल्याकडे त्याची आधी 2 व्हर्जन झाली. फोन नंबर 333333 हा. वसंत कामत हा. आणि रात्र उद्याची मौनवा. ओके. तर उद्याची. रात्र उद्याची, तर ती दोन्ही मला माहिती होती, पण मला असं वाटलं की नाही, काहीतरी आपण परत ट्राय करून बघू. त्यातलं वसंत कामतांचं अफलातून होतं, आत्माराम बेंडेनी केलं होतं. तर ते करून झालं. मी म्हटलं नीरज माझा विद्यार्थी, म्हटलं करून तयार झालं. तर पहिला निरंजन माझ्या डोक्यात होता अनिकेत, पहिला, आणि पुष्कर इन्स्पेक्टर. आम्ही दीनानाथ मध्ये वाचन केलं, त्यानंतर तुला आठवत आहे ना, त्यानंतर असं झालं, मध्ये खूप गॅप गेले. अनिकेत सिनेमात बिझी झाला आणि मला माझ्याकडे सतीशच्या सिनेमात मी काम करत होतो. तो म्हणाला मला सर काम करायचं. मी म्हटलं कर. तो आधी एकाच अंकात काम म्हणून त्याला सगळे लोक, मी म्हटलं तू कर हा रोल. आणि मी पुष्करला म्हटलं तू अशा प्रकारचं काम कधी केलं नाहीस. आणि मग निनाद करपे पुष्करच्या बायकोचे बॉस होते, तो म्हणाला की करूया नाटक, आणि त्यांनी बुक माय शोला कन्व्हिन्स केलं. त्यामुळे बुक माय शो आणि बदाम राजा असं एकत्र ते सुरू झालं. आमच्या तालमी सुरू झाल्यानंतर पुण्याला थिएटर अकॅडमीचा एक कार्यक्रम होता. त्यात प्रसाद पुरंदरेंनी मला आणि रितेश देशमुखला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तर मला रितेश देशमुख बऱ्याच दिवसांनी दिसला आणि तो बोलायला लागला. तर तो बोलताना मराठी डायलेक्ट मध्ये बोलतो आणि इंग्रजी उत्तम, लातूरची डायरेक्ट. करेक्ट. तर ते मी 3-4 वेळा ऐकलं. दुसऱ्या दिवशी इथे तालमेल सतीशला म्हटलं सतीश कोल्हापूर, आणि बाकीचं तू नॉर्मल म्हणजे इंग्रजी जे बोलशील ते तू त्याच पद्धतीने पण ते प्रॉपर बोल. आणि तो गार्गे झाला तसा झाला. सतीशला कोल्हापुरी भाषा येते का? कोल्हापुरी जनरली फार It's not लोकांना very येते. difficult. तर ती चुकत नाही. तर तो एक त्याच्यातला भाग. त्यानंतर हे एक्सपेरिमेंटेशन, डेट्सचा प्रॉब्लेम, सतीश नोकरी करायला लागला स्टार टीव्हीत, तर तो झाल्यामुळे पुष्करने कल्पना सुचली. पुष्करला निनाद करपे आणि विनायक गव्हाणे आमचे प्रोड्युसर दोघांनी ते मान्य केलं, ते झालं. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट करून बघायचं ही परफेक्ट मर्डरला सवयच झाली, नाटकालाही झाली, आम्हालाही झाली. तर त्याच्यानंतर लॉस एंजलिसला मी बसलो होतो, जेवत होतो. एक अनुपमा सामंत पण त्यांच्या घरी उत्तम जेवत बसलो होतो. तर एक ग्रहस्थ आले तिकडे, त्यांचा माझा परिचय नाही, पण असं लक्षात आलं की ते नागपूरचे आहे. तर ते गिरीश आणि श्वेता हे 3 जण वऱ्हाडी भाषेत बोलत होते. मी ऐकत होतो जेवता जेवता. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो बऱ्याच वर्षांनी माणूस भेटला. मग हे नागपूर बद्दल, यांच्या लहानपणीचं खेळ, मग गिरीशच्या वेळेस काय म्हणतात ते माझ्या डोक्यात. म्हटलं श्वेताला हा मला म्हणाला निनाद करपे विजय जरा बुकिंग उतरते, काहीतरी आयडिया करूया. म्हटलं ही करूया. तो म्हणाला चालेल करूया. आणि म्हटलं श्वेताला काम करायला सांगू आणि तिला वऱ्हाडी बोलायला सांगायचं, कारण ते मी ऐकलं होतं, ते माझ्या कानात होतं. आणि ही पण म्हणाली की मला कोल्हापुरी नाही, ते म्हटलं त्याच डायलेक्ट मध्ये करायचं. आणि ते बरोबर आहे, ते डायलेक्ट मुळे वर्क झालं. आणखीन एक तुला सांगतो, त्या नाटकात मला माहिती नाही का अशा कल्पना सुचतात. त्याच्यात गाणं आहे सावल्या, जे गाणं आहे, तर ऍक्च्युअली ऑपेरा हाऊसच्या प्रयोगाला बरोबर आणि नेहरू सेंटर 2 प्रयोगांना आम्ही तिला मुलीला मुग्धा कराडे तिने गाणं म्हटलं होतं, ती लाईव्ह गायली. इंटरव्हल हा मध्ये सीन्सच्या मध्ये ती लाईव्ह गायली. आणि ती मला वाटतं एकदा ऑडिटोरियम मध्ये तिच्यावर लाईट देऊ असंही केलं. आणि हे सगळं करत असताना महत्वाची गोष्ट बदामराजांनी केली ती म्हणजे प्रेक्षकांना विश्वासात घेऊन केलं. प्रत्येक वेळेस जाहिरातीमध्ये हा असा बदल आहे. तर समहाव हे आता इनफॅक्ट परत बघण्याची टेंडन्सी वाढते. हळहळ आहे की मी सतीशचा पोलीस किंवा पुष्करचाही पाहिलेला नाहीये. आणि येतात हा लोक पुन्हा ऑफकोर्स, म्हणजे ती म्हणजे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे.
आणि 12 वेळा बघितलेली लोक आणि किती वर्ष चालू आहे? 6वा वर्ष चालू आहे. माउस ट्रॅप नंतर परफेक्ट इतकी वर्ष नाही आपल्याकडे नाटकं चालली टोमी नवेच वगैरे आहे, पण नाही, पण थ्रिलर पण नाटक ही इतकी वर्ष. exact ही मजा. आणि पुन्हा ना नीरजही फ्लेक्सिबल होता ऍज अ प्ले राईट. तो फ्लेक्सिबल असल्यामुळे हे जमलं पाहिजे त्याच्या अड्यात. अशी ती त्याची फार मजेशीर गोष्ट. आणि लोक अजूनही बघतात आणि एकच माणूस त्याचा मेन्शन केला पाहिजे. एका माणसाने सगळे प्रयोग केले. सुबोध पंडे आणि सुबोध पंडे. सुबोधने सगळे बाकी सगळे. कारण सगळे. मी पाहिला त्या प्रयोगामध्ये राहुल पण नव्हता. नाही, नाही, सगळ्याला अजिंक्य अभिजित भोसले. केळकर होता. ओरिजिनल अभिजित केळकर, मग Correct. श्रीकांत भिडे, श्रीकांत मग भिडे, अजिंक्य श्रीकांत भोसले प्रभाकर, आणि मग अजिंक्य. राहुल पेंडे. तर मी म्हणजे श्रीकांत आणि अभिजित बरोबर केले. खूप आता खूप दोघांबरोबर. इकडे तिकडे झालं. म्हणजे खरं सांगायचं तर ह्याच्या बरोबरची मजा अशी की याने नकळतमध्ये सुद्धा आधी जितूने काम केलं, जोशी ते केलं, याच्यात सुद्धा तसंच केलं. खरं म्हणजे 2-22 हे ह्याच्या बरोबरचं माझं पहिलं नाटक आहे ज्याच्यात ओरिजिनल तालीम केली. म्हणजे पहिल्यापासून हो ओ, तिथे अच्छा. पण नाहीतर दोन- लेट जॉईन झाले. लेट जॉईन झाला पण तो. देर आहे दुरुस्त आहे. तर ही मला असं वाटलं त्याच्यात परफेक्ट मध्ये मजा. आणि अजित परबला घेतलं म्हणजे ना त्यातलं गाणं पण इफेक्टिव्ह आहे बघ. खूपच. ते गाणं मग कुठे कुठे ते काय काय ते वाजवायला त्याच्या लागलं. कितीतरी ते गाणं कितीतरी लोकांच्या रिंगटोन्स आहेत, हो, कॉलर हो, ट्यून्स आहेत. आणि लोक आय थिंक अजित सांगत होता कोणीतरी परदेशात ते परदेशात. मागून हो, घेतलं. करेक्ट करेक्ट. बरोबर ना? विचारायचं आता- की कुठे ऐकायला मिळेल हे गाणं. मग त्यांना सांगायचं स्पॉटीफाय वरती वगैरे ते गाणं अवेलेबल आहे सगळं. अच्छा, आहे का? हो, स्पॉटीफाय वरती अख्खा बॅकग्राऊंड स्कोर त्याचा अवेलेबल आहे. आपल्या कर्टन कॉलला तो एक तिसरा अंक मराठी असायचा नाटकाचा जवळजवळ. background की score सगळ्याची Spotify वर माहिती available देणं. हो आता हे सांगतो. आहे ना? आणि बॅकग्राऊंड आहे. आमचं अख्खा बॅकग्राऊंड याला स्कोर आहे अवेलेबल. जसे एक्सपेरिमेंट केले ना तशी या नाटकामध्ये एक काय म्हणू त्याला, त्यांची इमोशनल गुंतवणूक पण आहे. म्हणजे पुढची नाटकं महारथी त्यांनी बंद केलं बदामराजे, पण निनाद करपे म्हणतो की मला हे नाही बंद करायचं. पण Perfect मला मर्डर. एक प्लॉट मधला प्रश्न आहे, जस्ट बाय द वे, की ती जी मीरा आहे, शी इज हॅव्हिंग एन अफेअर विथ अनदर गाय, बरोबर? म्हणून निरंजनला तिचा मर्डर करायचा आहे असं नाही आहे का? ते तो म्हणाला ना, सॉरी, त्याचं- त्याचा मेल इगो हर्ट झाला ना त्याचा मेल इगो हर्ट म्हणजे आय एम सेइंग की मीरा इज ऑल्सो ऍट फॉल्ट असं मी म्हणते. शी इज ऑल्सो अन अँटॅगोनिस्ट इन दॅट सेन्स. ती काही चांगली बाई नाहीये नाही, जिचा नाही, ग्रे नाही, नाही, आहे, ग्रे शेडच आहे. म्हणजे हा एक्झॅक्टली. सी सर्कमस्टान्सेस मध्ये ती तसं करते. ती सांगते ना ती म्हणजे म्हणजे ती प्युअर क्लीन हिरोईन नाहीये. ऍक्च्युली ऑल आर ह्युमन्स. मी आधी मीरा होते म्हणून मी मीराला डिपेंड Of करते. course. मला जशी मीरा वाटली तशी मला ती निगेटिव्ह नाही वाटत, किंवा ती ग्रे पण नाही वाटत. ऍक्च्युली थोडस तिला एक कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर जो हवा म्हणजे निर्माण झाला तिच्या मनात त्या दिव्यजित बद्दल, याला कारण तिचा नवराच होता. बिकॉज ही इज अ नार्सिसिस्ट. तो तिच्या भावनांना समजून घेत नाहीये. ती भाळली त्याच्यावर, त्याच्या टॅलेंटवर म्हण, त्याच्या सगळ्याच्यावर. पण तिला जी भावनिक त्याची गुंतवणूक हवी होती स्वतःमध्ये, ती तिला मिळाली नाही. सो तिचं एक वाक्य आहे ना की आमचं सगळं छान सुरू आहे आणि मला ते तसंच सुरू ठेवायचंय. याच्यातला जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तिचा, ती लेवल खाली गेलेली आहे. तिला स्वतःला नाही माहिती की खरंच त्या दोघांचं सगळं ठीक सुरू आहे का. बट येस, ती तेव्हाची बाई म्हणजे तितक्या जुन्या काळातली असल्यामुळे सुद्धा असेल, किंवा आज तशा बायका नाही तशातला भाग नाही, पण त्याच्यामुळे जास्त की तिला ती लग्नाची चौकट तोडायची इच्छा नाहीये. म्हणजे तिला सगळं तोडून दिव्यजित बरोबर निघून जायचंय तर असं नाहीये. तिची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेच निरंजन मध्ये, आणि आता तिला ते सगळं ठीक करायचंय. म्हणूनच ती दिव्यजितला कुठेतरी लांबही ठेवते. पण तो कुठेतरी एक धागा त्या पत्राचा, ते पत्र जपून ठेवणं म्हण, किंवा त्याची आठवण कुठेतरी मनात हे करणं म्हण. सो शी इज गुड ॲट हार्ट लेडी. ती म्हणजे ऑल कॅरेक्टर्स कुठेतरी फ्लॉ, ह्युमन्स, बेसिकली ह्युमन्स आहेत. त्याच्यामुळे असे कोणी काही थोर नाही ना कोणी. आणि आपण ऍक्च्युली मीराचं दिव्यजित बरोबर अफेअर असणं इझिली ऍक्सेप्ट करतो. हो बरोबर. हे पण मला आय थिंक असं नॉर्मली एवढं सहज होत नाही ते, पण वी आर ऍब्सोल्युटली ओके. जस्टिफाय केलंय ना याच्या लिखाणामध्ये. कॅरेक्टरमुळे ते नंतर होत जातं. ते लिखाणात जस्टिफाय केलं तरी अवघड असतं. अवघड हा, म्हणजे एवढं त्याला सहज कुठेतरी आजचा काळ पण कारणीभूत आहे मला असं वाटतं.
किंवा मला असं वाटलं की आपण त्या पुढच्या मर्डर प्लॉट मध्ये इतके इन्व्हेस्टेड राहतो हो की आपण ह्या गोष्टी ज्या प्रिमाइस म्हणून दिल्या त्या सहज ऍक्सेप्ट करतो. पण गंमत मी सांगतो, म्हणजे मी वेगळं म्हणतो, त्याची संरचना म्हणून पहिला प्रवेश ऑलमोस्ट लव्ह सीन सारखा सुरू होतो हो हो हो. आणि मग एका पॉइंटला तो ते पत्राचं ऍड करतो की तुझं आणि अशा पद्धतीने एक तो रोमॅन्टिक सीन मूळ नाटककार आणि हिचकॉक आणि ते तसा तो हे करतात बघ, आणि मग तुझ्या समोर तो मर्डरचा प्लॅन उलगडतो. पूर्ण होतं. आता गंमत बघ, त्याचा तुम्ही वेगळा विचार केला तर निरंजन, त्याला कल्पना आहे की हा आपल्या बायकोचा पहिला बॉयफ्रेंड आहे, तरी त्यांना नाटकाला पाठवतो एकत्र, बिकॉज ही हॅज अ प्लॅन ऑल्सो. बरोबर, पण तरी पाठवतो. म्हणजे तो प्लॅन हा पुढचा भाग झाला, म्हणजे पाठवण्या इतपत तो ते सगळं आता कोळून प्यालाय आणि आता पुढचं तो सगळं करणार आहे. त्याचा मेल इगो हर्ट झालेला असला तरी, त्यामुळे मला ना त्या लेखनाच्या सुद्धा संबंध त्या संरचनेमध्ये ही गंमत वाटते की एकाच वेळेला नवरा बायकोच्या संबंधांवरचं नाटक, एकाच वेळेला बारीक एक बाई स्लिप झाली, एका माणसाकडे गेली, त्याची इन्व्हॉल्वमेंट बघ तू, एक लक्षात घे, त्याची इन्व्हॉल्वमेंट त्याची की हे सगळं आहे, हिने आपल्याला बाजूला केलंय तरीही तो तिच्या पाठीशी उभा राहतो. पुन्हा या निरंजनची हुशारी बघ, सगळं तो त्या ज्याला तयार करतो खुनासाठी, याची सगळी बॅकग्राऊंड एखाद्या पोलिसासारखी समजून घेऊन त्याला सीआयडी असल्यासारखं तो त्याला ही सगळी गंमत त्या प्लॉटची आहे आणि ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडवतात, म्हणजे मूळ नाटकात सुद्धा. शेवटच्या याला जेव्हा हा पकडला जात नसतो तेव्हा लिटरली प्रेक्षकांना वगैरे असं ऐकू येतं की आता हा सुटणार, ते तेवढे इन्व्हॉल्ड असतात प्रेक्षक, इन्व्हॉल्ड असतात. इनफॅक्ट जो मेन डिव्हाइस आहे जो पहिल्या अंकामध्ये घडतो, ज्याच्यामुळे दुसऱ्या अंकामध्ये सगळी गोष्ट घडते, आय डोंट वॉन्ट टू से दॅट, माझ्या मागच्या बाई आधी ओरडल्या खुश होऊन, ते बघ असं झालं. मला असं झालं की म्हणजे यांनी कॉमन ऑडियन्सने प्लॉट कडे पूर्ण लक्ष दिलं. मला वाटतं मूळ नाटककाराचं नाव जॉनथन नॉट, कधी चुकत नसेल तर, आणि खूप जॉनथन नॉट मूळ नाटककार, काहीतरी फ्रेडरिक नॉट. बरं, नाटकामध्ये तो जो एक कोट आहे जो घेऊन येतात, तो पण एक क्लासिक थ्रिलर नाटकाचा एलिमेंट आहे. तर असे अजून विजयदादा काय थ्रिलरचे एलिमेंट्स आहेत जे तू किल्ली, पुन्हा मर्डर वेपन, ते सुद्धा नॉर्मल मर्डर वेपन नाही आहे, ती कातर आहे सुद्धा, त्यांनी नॉर्मल मर्डर वेपन वापरलेलं नाही. नंतर पैशातली हुशारी, त्या छोट्या नोटा त्या सुद्धा नंबर्सने लागणार नाहीत, अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी बँकेतून काढलेल्या. तर त्यामुळे ते क्लू आहेत. दुसऱ्या बाजूला तो प्लॉट परफेक्ट आहे. एक त्याची ती किल्लीची चूक, ती सुद्धा तो नाही करत, खून करणारा करतो आणि तो सापडतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, एक काहीतरी चूक गुन्हेगार करतो. इट्स कॉल्ड लोकार्ड्स प्रिन्सिपल, की मर्डरर किंवा थीफ लिव्स बॅक वन एव्हिडन्स, इट्स ओनली अबाउट फाइंडिंग इट. इट्स कॉल्ड लोकार्ड. मला माहिती आहे ना, आपल्या शो मुळे मला केलेला अभ्यास. गुन्ह्याला माफी नाही. सो एक महत्वाचा प्रश्न की इंग्लिश टायटल नाटकाला हे का, म्हणजे मराठी नाटकाचं, टिपिकल मराठी नाटकाचं टायटल का नाही वापरलं? वाय अ परफेक्ट मर्डर, म्हणजे और वाय नॉट अ मराठी टायटल? म्हणजे खून पाहावा करून सारखं. हा. कसं आहे, आता जर तू बघितलंस ना, तर काही शब्दांना मराठीच म्हणावं इतपत ते वापरले जातात. आणि नाही, आणि व्यावसायिक दृष्ट्या ना, खुनाबद्दलचं नाटक आहे असं तू म्हणालीस
आणि मर्डर बद्दलचं नाटक आहे असं म्हणाल तर मर्डर बद्दलचं नाटक बघायला लोक येण्याची शक्यता जास्त अशी आताची परिस्थिती आहे. आहे. बरोबर आहे. म्हणजे खरं त्याची म्हणजे आहे. मराठीचं नाव मर्डरला ठेवायला एक हवं. सॉफ्टनेस पण आहे, इफ आय मे से सो. खून आणि मर्डर. मी तुला एका प्रेक्षकाचं असं नाव सांगू शकतो, सई परांजपे. मराठी नाव न ठेवल्यामुळे तिने आमचं नाटक पाहिलं नाही. मराठी नाव ठेवलं असतंच तर मी येऊन बघितलं असतं. काही पर्यायी सुचतच नाही का रे मराठी. पण मग मी तिला तुमचं लॉजिक बरोबर असेल पण मी काय येणार नाही बघायला. आणि ती त्यामुळे ते आता झालं, आता त्याला काही इलाज नाही. बरं, मग कमिंग बॅक टू द पोलिसाचं कॅरेक्टर, जेव्हा तुम्ही एका पुरुष पोलिसाचा स्त्री पोलीस केलं तेव्हा जेंडर चेंजमुळे काहीच फरक पडला नाही? सर तुम्ही बोलताय की मी तू बोल, आपलं बोलणं झालं. दोघंही बोलू शकता. ऑफकोर्स पडला, खूप पडला. म्हणजे आम्हाला खरं म्हणजे वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पडला. ते करताना जास्त जाणवलं, कारण सगळे इक्वेशन्स बदलले, सगळीच समीकरणं एका पाठोपाठ एक. जेव्हा मी मीरा करत होते तेव्हा एक पुरुष मला इंट्रोगेट करत होता आणि त्या बाजूला गेल्यावर माझ्या समोर एक स्त्री होती. सो मला करताना आणि तिच्या समोर पण एक स्त्री पोलीस होती. सो ते तिचं आणि माझं इक्वेशन पण बदललं. मग विचार कर, आणि ह्याच्या समोर म्हणजे एका मर्डरर समोर एक लेडी पोलीस आली. सो ह्याने तिला कितपत सिरियसली घ्यायचं की प्रथम अंडर एस्टिमेट करायचं आणि मग नंतर याला हळूहळू हे लक्षात येईल की नाही, इतकं अंडर एस्टिमेट करण्यासारखं प्रकरण नाहीये हे. मग त्याची बदलत जाणारी भूमिका टप्प्याटप्प्याने, मग पुढच्या प्रवेशात आमचं असलेलं समीकरण आणि शेवटच्या प्रवेशात हे सगळंच बदललं. सो परफॉर्मन्सेस बदलले पण स्क्रिप्टिंग बदललं नाही. स्क्रिप्टिंग थोडंसं बदललं, पण तरी परफॉर्मन्स लेवलला ते जास्त बदललं. बॉडी लँग्वेज वाईज बदललं, स्वरात बदललं. काही वाक्य माझी मीराशी बोलताना एक स्त्री एका स्त्रीशी बोलते म्हणून टुवर्ड्स द एंड ते बदललं. तो बदलला. त्याच्यानंतर एका क्षणी सरांनी पण मला तिच्या शेजारी बसवलं मुद्दाम हेतुपुरस्सर, की ह्या वाक्याला तू आता तिच्याजवळ बस, बिकॉज यू नो दॅट शी इज नॉट ॲट फॉल्ट. सो ह्या गोष्टी बदलल्या. आणि वाचन केलं, पहिलं वाचन इन्स्पेक्टर म्हणून, तेव्हा हे नाही जाणवलं. करायला लागलो तसं खूप प्रश्न पडत गेले ग, की सर, आणि मग एव्हरी सर याचं कसं करायचं सर त्याचं. सो इट वॉज नॉट ओनली अबाउट द लँग्वेज, कधीच नाही. ते फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही. भाषा हे त्याचा फर्स्ट इम्पॅक्ट आहे, पण कॅरेक्टरायझेशन खूप छोटे छोटे लुक्स पण, म्हणजे आता अनिकेत बरोबरच जास्त प्रयोग मी करते, तर आम्हालाही प्रयोगागणिक काही काही छोट्या छोट्या गोष्टी छान सापडतायत लुक्स मधून. आणि हे माहिती आहे सतत की मी एक लेडी कॉप याच्या समोर आहे आणि हा मर्डर आहे, तर ते स्त्री पुरुष यांचं पण ते कॅट अँड माऊस जे असतं ना, ते डायनामिक्स खूप छान वर्क होत आहेत. ते मजा येते करायला. हळूहळू आणखी नाही काही सापडेल. मला त्याच्यात एक गोष्ट खूप अवघड आणि इंटरेस्टिंग वाटली, ते मी कधी बोललो नाही श्वेताशी तालमीत सुद्धा किंवा आता मी ते म्हणतोय. काय होतं, एक काम केलं पहिले 80 प्रयोग, त्याच नाटकात ती भूमिका दुसरं कुणीतरी करतंय, तिचा स्वर, तिचं करणं हे खटकू शकतं आपल्याला, कारण तिने माझ्या बरोबर पहिल्या तालमी केलंय. ते खटकू न देता इन्स्पेक्टर करणं हे जास्त अवघड आहे. की मी मीरा असताना असं करत होते, भले समोर कोणी असेल. सो तू तालीम केलीस तेव्हा प्रिया होती केव्हा? प्रिया बरोबर प्रयोग केला ना, आणि आता योगिनी बरोबर. हे होणार ना की मी हे काम करत होतो किंवा होते आणि आता मी समोरून ते काम करताना मी बघते की हे बाबा असं ऍक्टरचं होऊ शकतं. तर त्या तालमीच्या दरम्यान एरवी कुणीच मला पूर्वी हे असं होतं असं सांगितलं नाही ना. योगिनी चौकला पण जी आता काम करते, माझ्या मते ती फार महत्वाची गोष्ट आहे. हे ऍट द बॅक ऑफ युअर माइंड होतच असणार, कारण विंगेतनं अख्खा पहिला अंक इन्स्पेक्टर नाही आहे स्टेजवर, नाही का? हे अवघड आहे. अनिकेत, मला असं वाटलं, आय कुड बी कम्प्लिटली रॉंग, पण तुझ्या निरंजन मध्ये पुष्कर झाकतो.
नाही मला नाही वाटत मला पण नाही. म्हणजे मी तर दोन्ही म्हणून याच्या बरोबर काम केलंय, मीरा म्हणून पण आणि आता पोलीस म्हणून पण. हम्म. पण मला नाही, उलट मला खूपच म्हणजे खूप ती फरक म्हणते आहे. पुष्करचा निरंजन नाही, पुष्कर पुष्कर. श्रोत्र. श्रोत्री. नाही पण तसंही नाही, कारण पुष्कर ऍज अ पर्सन सुद्धा हो सर मला 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 नाही I don't know why माझ्या it could be a very subconscious. तुझ्या डोक्यात पुष्कर तुझ्या डोक्यात. असेल, असू शकतं. पण मला तसं नाही किंवा जाणवत. हिला कळलं पुष्कर करत त्यामुळे असंही असू शकतं. प्री त्या कन्सिव्ह. दोघांच्या निरंजन करण्यात खूप फरक आहे. हो मग बघायला लागणार. आणि त्यांची शैली त्यांनी जपली आहे. मी म्हणजे पुष्कर वेगळं करतोय. कधीतरी मी याला कधीतरी म्हणलं ना की इथे ना पुष्कर हा तो करतो ना असं तो करतो ना, मी नाही तसं करत. इतकं छान त्यांचं आणि त्याच्यामुळे दुसरी एक गंमतही येते. मजेशीर गोष्ट सांगतो की आम्ही संस्करण केलं ज्या स्क्रिप्टवर, ती अनिकेतकडे गेलीच नाही. अनिकेतकडे मूळ स्क्रिप्ट गेल्यामुळे त्याने सगळं पाठ केलं होतं. तो जेव्हा आला तेव्हा कळलं. म्हणजे आम्ही जे एडिट म्हणजे करून कमी करून जे तर तो नीरजचं follow म्हणाला केलं. माझ्या हे डोक्यात बसले, मी असंच करणार, हो. म्हणजे या पद्धतीने जाणार. त्यामुळे हा सगळं बोलतो. सगळं बोल. जे नीरजने लिहिलेलं मी जे कापलं नाहीये ते सगळं बोलतो आणि पुष्कर एडिटेड करतो जे मी म्हणजे तालमीत ह्याचा केलं. प्रयोग 10 मिनिटांनी मोठा होतो. हा 5 मिनिटांनी तर नक्की. नक्कीच पण तुला पोलीस करावा असा कधी वाटला नाही, नाही? कधीच नाही वाटलं. कारण सतीश आणि पुष्करने इतका छान केला होता, त्यामुळे मला तो नाही करावा असं वाटलं. आणि मला निरंजन करण्यामध्येच आनंद आणि जास्त निरंजन इज वाटला. ऍप्ट फॉर यू. Yeah. तू म्हणालास तसं पहिलं नाव आणि ते परफेक्ट कॅरी फॉरवर्ड होतं. बरं काही बाह्यात प्रश्न मी विचारणार आहे. तुमच्या सगळ्यांचा आवडता पोलीस कोण आहे इंडिव्हिज्युअली? म्हणजे पुष्कर का सतीश का श्वेता? काय काय ह्याचं काय मला होतं? आता हिच्या बरोबर काही वेळ काढायचा आहे, त्यामुळे मला हिचंच नाव घ्यावं लागेल. हा, विजय दादा तुला काय वाटतं? दिग्दर्शक म्हणून खरं उत्तर सतीश. आणि मीरा? म्हणजे आता हा तर निरंजन परमनंटली करतोय, सो आय एम नॉट आस्किंग अबाउट हिम, पण मीरा? उत्तर श्वेता. हा म्हणजे तुम्हाला मीरा श्वेता मी हे मी पण सांग. मी अप्रामाणिक उत्तर नाही देणार खरं. काम करायचंय माझ्या बरोबर म्हणून नाही नाही नाही, नाही, मग आता पोलीस तो म्हणाला. जोक झाला आता, ते जो झाला जोक. म्हणजे मला कधीतरी असंही वाटून जाईल की एकदा जर पुष्कर आला हा तर श्वेताने एखादा प्रयोग मीरा करावा आणि पुष्करने इन्स्पेक्टर करा. गंमत म्हणजे एक्सपेरिमेंटेशन सुरू काय राहावं. परत सांग. एखाद्या प्रयोगात पुष्कर जेव्हा येईल हा. तेव्हा अनिकेत निरंजन, पुष्कर इन्स्पेक्टर आणि हिने मीरा करा असंही ते. मला सर आता वाटलं एक्सपेरिमेंट मीरा एवढी करायला- वाढवू नका की सुबोध पंडेला मीरा करायला लावा. हा, एवढी एक्सपेरिमेंट वाढवू नका आता. हे बघ सुबोध पडणे नाही म्हणेल त्या दिवशी मला खूप त्या प्रश्न दिवशी पडले. नाटक बंद करायला लागेल तुम्हाला. ही इज द नाही आम्हाला सगळ्यांना वाईट तर वाटेलच. नाही नाही म्हणणार का हा? म्हणणार Why would he say no? नाही नाही म्हणणार नाही सुबोध, नाही. पण तरी ते एक खांबी तंबू असल्यासारखं आहे ते. बरं. नाटकामध्ये एक ऍक्शन सिक्वेन्स आहे छोटा, तर त्याच्याबद्दल पण सांग. म्हणजे स्टेजवरती भोसकणे वगैरे हे जे सगळं इट्स नॉट व्हेरी इझी टू डू, पण ते छान पद्धतीने पार ते पडतो. केलंय त्याच्यात. त्यांना ते मागे पॅडिंग आहे त्याच्यात, ती हे राहते कोणाला, सुबोधला. आणि जर लक्षात असेल तर अगदी सुरुवातीला आम्ही तो सीन करून सुरू करतो नाटक. हो हो बरोबर बरोबर. ते- तो येतो आणि हा, मग ते मूळ नाटक तुम्ही का करायचं नाही. हसताय दोघ जण? ते मी सांगतो, ते मूळ नाटक करायचं नाहीये कुठलं हे. तर मी म्हंटल तसा तो लव्ह सीन सारखा सुरू होतो, तर ते लोकांचं अटेन्शन पकडायला काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. माझ्या हा म्हणजे डोक्यात आय एम वेटिंग फॉर इट टू हॅपन. सर ते तुम्ही रंगीत तालमीच्या वेळेला ऍड सांगतो. मी रंगीत तालमीच्या वेळी ऍड केलं. माझा असिस्टंट होता निलेश रानडे. तर निलेश मला म्हणाला सर असं करून बघूया. म्हटलं बघूया. बट इट आय थिंक वर्क्स. काय तर ते- सांगता सर? हो. हो ते रंगीत ही तालमीच्या आयडिया वेळेला. निलेशची आहे. मस्त. म्हणजे मी म्हणून म्हटलं मी ओपन असल्यामुळे मला येऊन लोक कल्पना त्यामुळे नाटक करण्याचे- सुरू पण आहे, बँगनी हो होतं. बँग नाही होत ते, त्याच्यामुळे पण होतं. आणि त्यामुळे मी असं ऐकत नाटकामध्ये राहतो. रेग्युलरली आता करत नाही ना opening. दुसऱ्या माझ्या नवीन नाटकातले लोकही तसंच बोलतील. ते कठीण आहे तो ऍक्शन सिक्वेन्स. एक तर ती कातर जी आहे
ती खरी आहे, ती काही प्लास्टिकची किंवा अशी ऍक्रेलिक वगैरे नाहीये जी लागू नाही शकत. ती लोखंडी व्यवस्थित धार असलेली कातर आहे जी लागूच शकते. त्याच्यामुळे तेव्हा तर सुरुवातीला किंवा जी कोणी मीरा असते तिच्या डोक्यावर हे टेन्शन खूप असतं की पंड्यांना ही कातर खरोखर लागली तर. पण ते पण तितके सीझन झाले आहेत आता की ते बरोबर वार तो पाठीवर झेलतात. ते स्वतःची पाठ तशी ऍडजस्ट करतात आणि ती कातर बरोबर मारवून घेतात स्वतःला. एकदा श्वेताने अचीव केलं पण त्याला थोडं लागलं. तेव्हा सगळ्यांच्या मनात हा विचार येऊन गेला की अरे हे काय बारी वचपा काढला बारी. आणि दुसरं जेव्हा श्वेताने नाटक सोडलं तेव्हा तो बिचारा काय झालं, मी प्रेग्नेंट होते आणि 6वा महिना सुरू होईपर्यंत मी याचे प्रयोग करत होते. या आय वॉज नॉट शोईंग, सो दॅट वॉज अ बून. आणि म्हणून मी मस्त त्याचे प्रयोग करायचे. तर मर्डर सिक्वेन्सच्या वेळेला विंगेत सगळे उभे असायचे. म्हणजे नितीन नाईक सर असल्या, सर अभिजित केळकर, पुष्कर आणि सगळे की आता काय होतंय की नाही. या व्हेरी स्वीट. मला या सगळ्यांनी फार असं छान सांभाळलंय. आणि एकदा मी तोपर्यंत 4 महिने होईपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की असं काही आहे. सो सगळं छान चाललं होतं. पंडेंना सगळ्यात शेवटी कळलं. ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन. त्यांना ज्या दिवशी कळलं प्रयोगाच्या जस्ट आधी, त्या दिवशी त्यांनी माझा गळाच दाबला नाही. म्हणजे ते पूर्ण अभिनय करत होते. मला त्यांनी पुश पण केलं नाही. माझं स्वतः काय करतायत हे, मला ढकलत का नाहीयेत. त्यांना माहित होतं ना कुठेतरी. मी स्वतःला बरोबर सेव्ह करत होते, तोपर्यंत चालूच होतं की इतके महिने. आणि त्यांनी असा गळ्याच्या इथे हात ठेवला, असा अद्धर. ते गळाच दाबत नव्हते. आणि मला लक्षात आलं की प्रेक्षकांना दिसत असणार आहे की हात असा हातधर हवे ते. मी त्यांचे दोन्ही हात धरून माझ्या असं करत होते. एका प्रयोगात तर मी त्यांना कातर मारली आणि ते असं ओरडतात, त्यांना कातर लागते ना. त्या ह्याच्यात मी ऍक्टिंगच करत होते आणि असं काहीतरी निघाला आवाज. त्यांना वाटलं की हिला काहीतरी झालंय, त्रास होतोय. ते मरता पुन्हा असे आले मला हात द्यायला. ही इज व्हेरी स्वीट. आणि मग त्यांना कळलं की नाही हे ऍक्टिंग असं, पुन्हा ओरडले आणि त्या बेअरिंग मध्ये पडले. तर त्या मर्डर सिक्वेन्सचे असे खूप किस्से आहेत ऍक्च्युली आमचे, म्हणून आम्ही हसत होतो. पण माझ्या नाटकात काही टेक्निकल असलं तर किस्से होतातच. ते कळेल तुला. आय थिंक परफेक्ट मर्डर ची खासियत किंवा USP हा आहे की इट्स अ ग्रेट प्लॉट आणि ऑल गुड परफॉर्मर्स. आय थिंक त्याच्यामुळे त्या नाटकाची खूप मजा येते आणि सस्पेन्स माहिती असला तरी परत परत बघावंसं वाटतं. त्यामुळे माउसट्रॅप सारखे तुमचे लाखो प्रयोग व्हावेत आणि कास्ट बदलत प्रयोग चालूच राहावेत असं मी आय होप फॉर दॅट. मराठीमध्ये 1000 प्रयोगापेक्षा जास्ती प्रयोग केलेली 3 नाटकं किंवा ओव्हरऑल मराठी हिंदी एनिथिंग. सैरे सई, हा, एका लग्नाची गोष्ट, हा, मोरूची मावशी, तो मी नव्हे, वस्त्रहरण, वस्त्रहरण, वन रूम किचन, वात्रट मेले. ऍक्च्युली आणि परफेक्ट मर्डर आधीच सांगून टाकतो. नीरज शिरवैकरचं पहिलं नाटक लेखक म्हणून. आता इथे एकच म्हणजे मला माहिती असलं पण देखील उत्तर तेच आहे का परफेक्ट मर्डर, मला माहिती असलेलं तरी. तुमच्या दोघांमध्ये केंकरेंचं बेस्ट नाटक कुठचं? आमच्या दोघांच्या मते. अच्छा, याला मते, बेस्टची गरज नाहीये. सी बेस्ट इज येट टू कम ऑफकोर्स मी असं म्हणेन, कारण अजून खूप काम बाकी आहे सरांच्या करणं वगैरे. मला आवडणार नकळत सारे घडले आणि 38 कृष्णविला. मी किती हुशार. पण म्हणजे ऑफकोर्स त्याच्या वेगवेगळी कारण आहे ना. शेवटी मी त्या प्रोसेसचा भाग होते त्याच्यामुळे. ऑफकोर्स. हे नाटक सोडून कास्ट इंटरचेंज केलेलं अजून एक नाटक कुठलं? नाही सरांचं नाही, जनरली. कुसुम मनोहरले. मी कोणतरी वाजवतो. कूल. थँक्यू व्हेरी मच. वी हॅड अ ग्रेट सेशन चॅटिंग विथ यू. आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पितांबरी आहेत आणि बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण पितांबरीचे असंख्य वेगवेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत आणि त्याचं एक मस्त गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी आहे बिकॉज दे आर आवर स्पॉन्सर. आणि
फक्त प्रोडक्ट्स नाहीत तर पितांबरी ॲग्रो टुरिझम नावाचं पण एक गोष्ट ते करतात, जिथे त्यांचे सुंदर दापोली जवळ रत्नागिरीमध्ये छान रिसॉर्ट्स आहेत, राहायला आहे, रूम्स आहेत आणि तिथे बटरफ्लाय पार्क आहे. देर इज रेन डान्स, देर इज बॉनफायर, देर इज व्हेज नॉन व्हेज फूड, एव्हरीथिंग. सो इट्स अ ग्रेट गेट अवे फॉर फॅमिली. सो त्याचे पण हे वाउचर्स आहेत फॉर ऑल ऑफ यू. प्लीज डू गो. आणि आज आपण मस्त गप्पा मारल्या. थँक्यू व्हेरी मच. आपण लवकरच तुमच्या पुढच्या नाटकांना घेऊन पण भेटूया. थँक्यू Thank you. थँक्यू.